स्वागत। सुरुवात एका मोठ्या बातमीने। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याची तयारी जोरदार सुरू झालेली आहे। त्यासाठी शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर पुन्हा एकदा निष्ठावंतांचा दसरा मेळावा अशा स्वरूपाचा आशय पाहायला मिळतोय। कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर शिवसेना उभाठा पक्षाला गेली 3 वर्ष दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क मैदान मिळतंय। यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पार्क परिसरात चिखल झालाय। त्यामुळे दसरा मेळावा होईल की नाही अशी चर्चा होती, पण उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की शिवाजी पार्क परिसरात जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, पाऊस तर काही थांबत नाहीये, अशा परिस्थितीत शिवाजी पार्कात दसरा मेळावा होतोय, काय अधिक सांगाल, कशी तयारी? खरं तर यावेळेचा जो दसरा मेळावा आहे तो होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती, कारण महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आपण पाहतोय की मुसळधार पावसामुळे किंवा धरणांचं पाणी सोडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। विशेषतः मराठवाड्याला त्याचा एक मोठा फटका बसला होता। या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार किंवा नाही अशा पद्धतीची चर्चा होती, कारण शिवाजी पार्क परिसरामध्ये सुद्धा आणि मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालेला असल्यामुळे आत्ताच्या घडीला शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर चिखल झालेला आहे आणि त्यामुळे हा दसरा मेळावा यंदाच्या वर्षी रद्द होतो की काय अशी चर्चा असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आणि त्यानुसार आता दसरा मेळाव्याची तयारी सुरू झालेली आहे। मी सध्या शिवाजी पार्क परिसरामध्येच आहे। माझ्या मागच्या बाजूला सुद्धा तुम्ही पाहत आहात की बॅनर लावण्यात आलेले आहेत। ही कमान जी आहे ते प्रवेश करण्यासाठीचं गेट क्रमांक 6 आहे। इथून सर्वसामान्य शिवसैनिक जे आहेत त्यांना प्रवेश करता येणार आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण हे अजून एक मोठं बॅनर लागलेलं या ठिकाणी पाहतो आहोत, ज्याच्यावर आपल्या निष्ठावंत शिवसैनिक याचं एक पत्रच जे आहे ते छापण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही आपले सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, पण आमच्या मनात रक्तात फक्त शिवसेना आणि तुमच्याबद्दलचं निस्सीम प्रेम आहे आणि त्यामुळं आमच्या श्वासात शिवसेना आहे, आमच्या विश्वासात फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत। साहेब, तुमचे पाऊल आमच्यासाठी आदेश आहे आणि म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणावर या दसरा मेळाव्याला येणार असं या ठिकाणी छापण्यात आलेलं आहे। स्थानिक जे युवा सैनिक आहेत त्यांच्या वतीनं हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की एकूणच दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे। ठिकठिकाणी मग ते सेना भवन असो किंवा पुढचे जे 2 चौक आहे त्या 2 चौकांमध्ये असो बॅनर्स लावण्यात आलेले आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे बॅनर लावण्यात आलेलं आहे। एकूणच यावेळेचा मेळावा जो आहे तो कसा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशेषतः राज्यामधली जी अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं दसरा मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात, विचारांचं सोनं लुटण्यासाठी हा दसरा मेळावा केला जातो आणि त्यामुळे या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे संपूर्ण शिवसैनिकांचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।